पक्ष जर तुम्ही बघितला गेल्या 10 वर्षामध्ये कुठे होता आणि कुठे चाललाय, तर अशा विचाराने जे ते करतात ते डिसिजन त्याच्यामुळेच तो तिकडे चाललाय. कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही. पार्थ पवारांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जोरदार जुंपली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून दोन्ही पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर हा वाद सुरू झाला. काँग्रेसनं मोरे यांना मैदानात उतरवल्यानंतर खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय अशी टीका त्यांनी केली. ज्यांना पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे त्यांच्यावर कधी माणूस प्रयत्न नाही करत. त्यांना स्वतःच कळायला पाहिजे काय करायचं आणि काय नाही. समजलं. आता कसं आहे, पक्ष जर तुम्ही बघितला गेल्या 10 वर्षामध्ये कुठे होता आणि कुठे चाललाय, तर अशा विचाराने जे ते करतात ते डिसिजन त्याच्यामुळेच तो तिकडे चाललाय. पार्थ पवारांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र काँग्रेसनं पहिल्यांदाच जहाल भाषेत ट्विट करत उत्तर दिलं. धड भाषणही न देता येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही झालं का? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला. तिथे सरकार काँग्रेस पक्षाचं आहे. काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईल अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतज्ञ मुलानं बोलायला हवं. अशा शब्दात ट्विट करत महाराष्ट्र काँग्रेसनं पार्थ पवारांनी सरेंडर केल्याची जिव्हारी लागणारी टीका केली. काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. त्याच्यामुळे कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी त्यांनी काँग्रेसकडे पाठिंब्याची मागणीही केली होती. मात्र काँग्रेसनं लढण्याचा निर्णय घेतल्यानं दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला. काँग्रेसनं पार्थ पवारांवर हल्ला चढवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला. आमच्या नेत्यावर टीका करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय केलं ते आधी काँग्रेसनं पाहावं असा टोला सूरज चव्हाण यांनी लगावला. निधनानंतर त्याच घरातील व्यक्ती पोटनिवडणूक लढत असेल तर बिनविरोध करणं ही परंपरा काँग्रेसने पाळली नाही असा आरोप चव्हाणांनी केला. पार्थदादाच्या वक्तृत्वाबद्दल तुम्ही बोलत असताना काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत राहुल गांधीजीच्या वक्तृत्वामुळे आणि नेतृत्वामुळे काँग्रेसची काय अवस्था झाली हे काँग्रेसच्या नेत्यांनी पाहावं आणि मग दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावरती बोलावं. पार्थ पवारांच्या काँग्रेसवरील वक्तव्यावर पवार कुटुंबानंही नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळेंनी काँग्रेसच्या योगदानाची आठवण करून दिली. शरद पवारांनी तर पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेबाबत मी आज सांगू शकत नाही असं वक्तव्य स्मित हास्य करत केलं. तर कोणताही पक्ष संपत नसतो हे वक्तव्य घाईत झालं. अशा शब्दात आमदार रोहित पवारांनी पार्थला समजावलं. तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्त्वाचं असतं. काल पार्थकडनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच. कुठं ना कुठेतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली. कुठलाही पक्ष तसा संपत नसतो. महत्वाची धोरणाचं क्षेत्र करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. पार्थ पवारांच्या आक्रमक वक्तव्यानं आणि काँग्रेसनंही जशास तसं उत्तर दिल्यानं बारामतीची निवडणूक आता प्रतिष्ठेची लढाई बनली. काँग्रेसनं चाणाक्षपणे अजित पवारांच्या विमान अपघाताच्या FIRचा मुद्दा समोर आणला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. परिणामी FIRच्या मुद्द्यावरून निवडणुकीच्या प्रचारात कुणाचा डाऊनफॉल होतो याबाबत उत्सुकता निर्माण झाली. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.